तुम्हाला माहिती आहे का, भारतातील सगळ्यात मोठा म्युच्युअल फंड लवकरच आता स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. आणि खास गोष्ट म्हणजे आपल्या एसबीआयला आयपीओ मधून पैशांची गरज नाहीये. मग तुम्हाला प्रश्न पडेल, मग हा एसबीआय आयपीओ का आणतो याच्यामध्ये? आता यात गुंतवणूकदारांची काय संधी आहे, चला क्विक मध्ये पाहून घेऊया. ओके, एसबीआयचे चेअरमन CS शेट्टी यांनी स्पष्ट केलंय की एसबीआय म्युच्युअल फंडचा आयपीओ पुढील 12 महिन्यामध्ये आणण्यास त्यांचं टार्गेट आहे. आता एसबीआय म्युच्युअल फंड ही भारताची सगळ्यात मोठी एएमसी, जिथे जवळपास 12 लाख कोटींचा एयूएम त्यांच्याकडे आहे आणि एकूण एयूएम 16 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे हा आयपीओ एसबीआयला पैसे उभारण्यासाठी नाहीये. CS शेट्टी म्हणतात की एसबीआयचा CRAR 15% आणि CA1 जो रेशो आहे तो 12%, म्हणजे पुढील 5 वर्षात एसबीआय 12 ते 13 लाख कोटींचं कर्जवाढ करू शकते, तेही कोणत्या इक्विटी डायल्युशन शिवाय. म्हणजेच आयपीओ आला तर एसबीआयवर भांडवलाचा दबाव राहणार नाही, तर बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि त्यांच्या मते आज स्टॉक मार्केटमध्ये खूप पैसा येतोय पण चांगल्या कंपन्या खूप साऱ्या कमी आहेत, म्हणून नवीन मजबूत कंपन्या लिस्ट होणं सुद्धा गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, एसबीआय म्युच्युअल फंड पुढील 12 महिन्यांच्या आतमध्ये भारतीय मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. भारतातील सगळ्यात एएमसी आता लिस्ट होते, गुंतवणुकीसाठी एक अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, आता ह्याच्या रिगार्डिंग मी सविस्तर डिटेल तर तुमच्यापर्यंत घेऊन येईल योग्य वेळी, पण तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.